लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षक यांच्या वतीने नांदगाव पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय अशा विविध विभागांना सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी निवेदन देण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी नांदगाव येथे विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षक नांदगाव यांच्या वतीने गोवंशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने नांदगाव शिवस्तुती मैदानातील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या मागे जुन्या गार्डनच्या जागेचा गैरवापर थांबवणे आणि ती जागा मोकाट जनावरांच्या उपचारासाठी करण्यात यावा, उत्तप्पा चौक येथे स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे, नांदगाव शहरातून प्रमुख मार्गाची नाकाबंदी करण्यात यावी यासाठी शासकीय विभागांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनाच्या माध्यमातून नांदगाव नगरपालिका, नांदगाव पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नांदगाव तहसील कार्यालय यांच्याकडे गोवंशाच्या रक्षणासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आणि त्यावरील उपाययोजना करावी अशी विनंती करण्यात आली असून गोहत्या प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, भटक्या जनावरांसाठी योग्य निवारा उपलब्ध करणे तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय विरोधात कडक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.